दिनांक 16 जुलै 2026 रोजी होणारे सूर्याचे राशी परिवर्तन अर्थात सूर्याची कर्क संक्रांती ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि खास असणार आहे. कोणत्या गोष्टीमुळे हे सूर्याचे राशी परिवर्तन खास असणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? जर असे असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. नमस्कार, योगभास्कर ॲस्ट्रो ह्या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती ही जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्र राशी माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. सूर्याला सर्व जगताचा आत्मा म्हटलेले आहे. नवग्रहांमध्ये सूर्य हा ग्रह सर्व ग्रहांचा राजा ग्रह आहे. असा हा सूर्य सध्या आपली मिथुन राशी सोडून दिनांक 16 जुलै 2026 रोजी कर्क या चंद्राच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याची गुरुशी युती होणार आहे. गुरु कर्क राशीमध्ये हा उच्च स्थितीत असतो आणि म्हणूनच सूर्याचे हे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहे. सूर्य हा जगताचा आत्मा आहे. कुंडलीमध्ये जर सूर्य अनुकूल असेल तर अशा वेळी अशा जातकाला आरोग्य, मानसन्मान यांची प्राप्ती होते. आणि हा सूर्य जर प्रतिकूल असेल तर मात्र अपमानाला सामोरे जावे लागणे, त्याचबरोबर समाजामध्ये मानहानी होणे, अनारोग्य, त्याचबरोबर पितृसौख्य बाधित होणे अशासारख्या घटनांना सामोरे जावे लागते. आणि म्हणूनच सूर्याचे हे गोचर अत्यंत महत्त्वाचे ठरत असते. सध्या गुरु हा ग्रह कर्क राशीमध्ये म्हणजेच आपल्या उच्च राशीमध्ये विराजमान आहे. गुरुग्रहाला सर्व ग्रहांचा गुरु अशी संज्ञा प्राप्त आहे, तर सूर्याला सर्व ग्रहांचा राजा अशी संज्ञा प्राप्त आहे. राजा आणि गुरु हे दोघेही एकत्र गुरुच्या उच्च राशीमध्ये आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि म्हणूनच या कारणासाठी सूर्याचे हे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे ह्या वेळेस बनलेले आहे. ही स्थिती 12 वर्षातून एकदा येत असते आणि म्हणूनच सूर्याचे हे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचे ठरत असते. त्याचबरोबर कर्क राशीतील सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण मेदिनीय ज्योतिषात सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असते. आज आपण वैदिक दृष्टीने याचा अभ्यास करणार आहोत. हा सूर्य कर्क राशीतून आपले गोचरीचे भ्रमण करत असताना तो पुनर्वसूच्या चतुर्थ चरणातून आपले गोचरीचे भ्रमण सुरू करेल आणि त्यानंतर पुष्य आणि आश्लेषा या दोनही नक्षत्रातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. पुनर्वसू हे गुरुचे, तर पुष्य हे शनीचे आणि आश्लेषा हे बुधाचे नक्षत्र आहे. आत्मकारक सूर्य ग्रहांचा राजा प्रत्येक राशीसाठी कसे फळ घेऊन येणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत. सूर्य हा कोणत्या कारणाने उच्च झालेला आहे हे आता आपण जाणून घेतलेलेच आहे. सूर्य हा पापग्रह आहे आणि अशा या सूर्याकडे एकच दृष्टी असते, ती म्हणजे 7वी. सूर्य ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी तो जाळण्याचे काम करत असतो, कारण सूर्याकडे प्रखर असा अग्नी आहे आणि सूर्य ज्या ठिकाणी भावावर दृष्टी टाकतो त्या भावावर सुद्धा आपला प्रभाव टाकत असतो आणि हे राशीफल त्यानुसारच आधारित असणार आहे. आज सर्वप्रथम राशींच्या क्रमानुसार मेष राशीच्या जातकांची चर्चा ही पाहणार आहोत आणि त्यानंतर अनुक्रमे एका पाठोपाठ एक राशीक्रमानुसार राशींवर होणारा सूर्याचा प्रभाव आपण पाहणार आहोत. मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण चतुर्थ भावातून होणार आहे आणि त्यांच्यासाठी सूर्य हा पंचमेश आहे. हा भाव संतती, प्रेम, विद्या, भावना यांचा भाव आहे आणि त्याचे गोचर चतुर्थ भावातून होणार आहे. चतुर्थ भाव हा वात्सल्याचा भाव आहे, म्हणजेच मातृसौख्याचा भाव आहे, कुटुंबाचा भाव आहे. त्याचबरोबर वास्तू आणि वाहन या सौख्यांचा देखील भाव आहे. या ठिकाणी सूर्य हा पापग्रह आणि अग्निप्रधान ग्रह असल्यामुळे घरामध्ये तणाव निर्माण होणार नाही याची काळजी मेष राशीच्या जातकांनीही घ्यायची आहे. हा भाव तुमच्या हृदयाचा सुद्धा आहे आणि म्हणूनच ज्यांना हृदयविकारासारखे आजार आहेत त्यांनी या काळात आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर घरामध्ये कलहाची स्थिती निर्माण होणार नाही याची सुद्धा दक्षता मेष राशीच्या जातकांनी घ्यायची आहे. गुरुशी या सूर्याशी युती होणार आहे, त्यामुळे स्थावर प्रॉपर्टी सारख्या क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल किंवा जर तुम्हाला नवीन स्थावर प्रॉपर्टी, वाहन, वास्तू इत्यादी घ्यायची असेल तर त्यासाठी सूर्याचे हे गोचर चांगले आहे. त्याचबरोबर घरामध्ये मांगलिक कार्य ही घडून येऊ शकतात, कारण येथे गुरु उच्च राशीत विराजमान आहे. कार्यक्षेत्रात हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे.
स्वास्थ्याचा विचार करता मेष राशीच्या जातकांसाठी सांभाळून राहणे हे गरजेचे आहे. ज्यांना पित्तजन्य विकार आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. त्याचबरोबर आपल्या आईच्या स्वास्थ्याची काळजी ही सुद्धा त्यांनी घ्यायची आहे. आणि त्यासाठी उपाय म्हणून रविवारी सूर्योपासना करणे, तांबड्या वस्तूंचे दान करणे म्हणजे गहू किंवा गूळ यांचे दान रविवारी करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचर तृतीय भावातून होत आहे आणि त्यांच्यासाठी सूर्य हा चतुर्थेश आहे. पराक्रम भावाचा कारक म्हणून तृतीय घराला हा मान मिळालेला आहे. करिअरच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचर अप्रतिम असेच असणार आहे. याची 7वी दृष्टी तुमच्या भाग्यभावावर पडते आणि म्हणूनच भाग्याची जोड वृषभ राशीच्या जातकांना मिळताना दिसत आहे. कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांचे सहकार्य हे सुद्धा तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. मात्र कामामध्ये कोणत्याही प्रकारे कसूर करू नये, कारण हा भाव पराक्रमाचा म्हणजेच तुमच्या मेहनतीचा आहे. त्याचबरोबर या कालखंडात तुम्हाला तुमच्या अहंकारापासून सुद्धा दूर ठेवणे हे गरजेचे असणार आहे. नोकरीमध्ये हवे असलेले बदल या कालखंडात घडून येऊ शकतात. बढतीच्या ऑफर्स, नवीन पोस्ट यासारखे लाभ तुम्हाला या कालखंडात दिसून येतील. उपाय म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे त्यांच्यासाठी हितावह ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर शासकीय क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सूर्याचे हे गोचर अनुकूल असणार आहे. एकंदरीत वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचर अनुकूल आहे आणि सूर्योपासना केल्यास वृषभ राशीच्या जातकांना सूर्याची अनुकूल फळे मिळण्यास ही सुद्धा मदत मिळेल. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी द्वितीय भावातून सूर्याचे हे गोचर होणार आहे. त्यांच्यासाठी तृतीय भावाचा असलेला हा सूर्य द्वितीय भावातून म्हणजेच तुमच्या धनभावातून हा गोचर करणार आहेत. याच भावावरून कुटुंबाचा सुद्धा विचार केला जातो आणि वाणीचा सुद्धा विचार याच भावावरून केला जातो. या कालखंडात तुमची वाणी ही प्रभावशाली बनताना दिसेल, परंतु आपण कोणाला दुखावत तर नाही ना याची सुद्धा दक्षता घेणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. घरातील वातावरण हे गढूळ होणार नाही, त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बाधित होणार नाही याची काळजी सुद्धा तुम्हाला या कालखंडात घ्यायची आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु या कालखंडात तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुद्धा प्राधान्यता दिली पाहिजे. कोणत्याही प्रकारचे कागदपत्र हाताळताना सावधानता बाळगणे गरजेचे असणार आहे. विशेष म्हणजे मिथुन राशीच्या जातकांनी या कालखंडात व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. नोकरी आणि व्यापार अशा दोन्ही क्षेत्रात सूर्याचे हे गोचर चांगले असणार आहे. सरकारी कार्यक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. एकंदरीत मिथुन राशीच्या जातकांसाठी सुद्धा सूर्याचे गोचर अनुकूल आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचर तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून म्हणजे लग्न भावावरून होत आहे. तुमच्या राशीवर होत असलेले सूर्याचे हे गोचर तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यास तुम्हाला मदत करणार आहे. आर्थिक बाबतीत सुद्धा सफलता मिळताना या कालखंडात तुम्हाला दिसून येतील. धनागमनाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी प्रशस्त होताना दिसतील. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. जनमानसामध्ये तुमची प्रतिमा ही उठावदार बनेल. त्याचबरोबर दाम्पत्य सौख्याचा जर विचार केला तर दाम्पत्य जीवनामध्ये अहंकाराचा तुम्ही त्याग केला पाहिजे, अन्यथा तुमचे दाम्पत्य जीवन हे बाधित होऊ शकते. कारण या सूर्याची 7वी दृष्टी तुमच्या 7व भावावर पडत आहे आणि म्हणूनच दाम्पत्य सांभाळा हा कर्क राशीसाठी मूलमंत्र असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर कर्क राशीच्या जातकांसाठी ज्यांना डोकेदुखी, मायग्रेन अशासारख्या समस्या आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे विशेष महत्त्वाचे आहे. त्यासाठी रविवारी सूर्योपासना करणे, गहू आणि गूळ यांचे दान मंदिरामध्ये करणे तुमच्यासाठी हितावह ठरेल. तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश आहे आणि तुमच्यासाठी तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. सूर्याचे हे गोचर नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी विशेष घेऊन येणार आहे आणि ते म्हणजे या कालखंडामध्ये तुम्ही अंतर्मुख बनले पाहिजे. कामाचा ताण या कालखंडात वाढेल आणि या कालखंडात तुमचे खर्च हे सुद्धा वाढलेले दिसून येतील. लांबचे प्रवास योग हा सुद्धा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येतील. विद्यार्थ्यांसाठी आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. गुरुशी युती करत असलेला हा सूर्य तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत चांगला आहे आणि म्हणून ज्यांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी ध्यान धरण्यासाठी सूर्याचे हे गोचर त्यांच्यासाठी हितावह ठरण्यास मदतच मिळणार आहे. आत्मचिंतनाला महत्त्व देणे तुमच्यासाठी या कालखंडात हिताचे असणार आहे. याचा जर तुम्ही अवलंब केला तर तुम्हाला त्याची अनुकूल फळे मिळून
भविष्यामध्ये तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल. स्वास्थ्याचा जर विचार केला तर स्वतःचे स्वास्थ्य जपणे तुमच्यासाठी हिताचे आहे. त्याचबरोबर ज्यांना नेत्ररोग आहेत त्यांनी आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घेणे हे गरजेचे आहे. त्यासाठी दररोज सूर्यस्तुती वाचणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. कन्या राशीच्या जातकांसाठी व्ययश असलेला हा सूर्य तुमच्यासाठी लाभभावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. विदेशी कामातून धनागमनाचे मार्ग हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. परंतु या कालखंडात कोणत्याही प्रकारची आर्थिक जोखीम तुम्ही स्वीकारू नये. पैसे मिळतील पण खर्च सुद्धा तितकाच होईल. व्यापार, नोकरी, विद्यार्थी या सर्वांसाठी हा कालखंड चांगला आहे. संततीच्या अभ्यासाकडे या कालखंडामध्ये विशेष लक्ष देणे हे गरजेचे आहे. प्रेमीजनांनी या कालखंडात आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांचे प्रेमी जीवन हे बाधित होऊ शकते. त्याचबरोबर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. एकंदरीत कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचर अनुकूल असणार आहे, परंतु सावधानता ही सुद्धा त्यांनी बाळगली पाहिजे. त्यासाठी दररोज सूर्याची आराधना करणे हे त्यांच्यासाठी हिताचे ठरेल. तर तुळ राशीच्या जातकांसाठी लाभेशाचे दशमातून होणारे हे गोचरीचे भ्रमण अतिशय अत्यंत श्रेष्ठ असेच म्हणावे लागेल. कार्यक्षेत्रामध्ये नवनव्या सुसंधी निर्माण होताना तुम्हाला दिसून येतील. कार्यक्षेत्रामध्ये, नोकरीमध्ये हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. विशेषतः जे प्रशासनिक कार्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड विशेष अनुकूल असाच आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा कालखंड निश्चितच श्रेष्ठ आहे. याचा लाभ कसा घ्यायचा याचे मात्र तुम्ही नियोजन करणे हे गरजेचे आहे. मात्र त्याचबरोबर आपल्या घरातील वातावरण हे दूषित होणार नाही हे सुद्धा तुम्ही पाहिले पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती खबरदारी ही सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे. उपाय म्हणून तुळ राशीच्या जातकांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतल्यास त्यांना ते फलदायी ठरणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा दशमेश आहे आणि तुमच्यासाठी तो भाग्यातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. यालाच धर्मकर्मादी योग असे म्हणतात. या कालखंडात वृश्चिक राशीच्या जातकांनी केलेले प्रयत्न हे सफल होतील असे दिसून येत आहे, कारण तुम्हाला भाग्याची जोड मिळणार आहे. या कालखंडामध्ये लांबचे प्रवास योग, तीर्थयात्रा ह्या सुद्धा घडून येऊ शकतात. विशेषतः तीर्थयात्रा करण्यासाठी, धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी हा कालखंड विशेष चांगला आहे. त्याचबरोबर गुरुदीक्षा घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा विचार करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. निर्णय तुमचे योग्य होताना सुद्धा दिसत आहेत. विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला हा कालखंड भाग्याची जोड मिळवून देणारा असाच असणार आहे. वृश्चिक राशीला सफलता या कालखंडात नक्कीच मिळताना दिसत आहे आणि त्यासाठी वृश्चिक राशीच्या जातकांनी प्रयत्नाची शिकस्त करणे हे मात्र गरजेचे आहे. ज्येष्ठांशी आणि घरातील वडीलधाऱ्या माणसांशी मतैक्य हे या कालखंडात महत्वाचे ठरणार आहे. जास्तीत जास्त दानधर्म करणे किंवा जेवढा जमेल तेवढा तरी किमान दानधर्म करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी नवम भावाचा असलेला स्वामी तुमच्यासाठी अष्टमातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. सूर्याला अष्टमाचा दोष लागत नाही, परंतु खर्च हा सुद्धा वाढताना दिसून येईल. कर्माचे फळ मिळण्यास तुम्हाला उशीर होणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारे घाईत गडबड तुम्ही करू नये. आपले काम शांततेने करत राहणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे. आर्थिक जोखीम ही सुद्धा या कालखंडात तुम्ही न स्वीकारलेलीच बरी. सावधान राहा असा तुमच्यासाठी मूलमंत्र असणार आहे. गुरुशी या सूर्याची युती असल्यामुळे त्रासातून मात्र सुटका ही तुमची नक्की होणार आहे, परंतु त्यासाठी तुम्ही धैर्य हे अंगी बाळगले पाहिजे. घरामध्ये सुद्धा तुम्ही आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे, अन्यथा कुटुंबावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. घरातील वातावरण हे गढूळ होऊ शकते आणि म्हणूनच आपली वाणी या कालखंडात तुम्ही मधुर ठेवणे गरजेचे असेल. पैतृक संपत्तीची वाटणी जर करणार असाल तर त्यासाठी या गोष्टी घडून येण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. उपाय म्हणून धनुराशीच्या जातकांनी आपल्या पितरांची सेवा आणि आराधना करणे गरजेचे आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा अष्टमेश आहे आणि तो तुमच्या सप्तमातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा भाव तुमच्या दाम्पत्याचा भाव आहे. त्याचबरोबर व्यापाराचा विचार हा सुद्धा याच भावावरून होतो. मकर राशीच्या जातकांनी आपले दाम्पत्य बाधित होणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जोडीदाराबरोबर सामंजस्याने वागणे या कालखंडात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कलहाची स्थिती हा सूर्य निर्माण करताना दिसत आहे, कारण सप्तम भावामध्ये सूर्य हा आपल्या कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये नीच राशीमध्ये असतो. तुम्ही तुमच्या रागावर सुद्धा या कालखंडात नियंत्रण ठेवले पाहिजे. जोडीदाराचे स्वास्थ्य हे सुद्धा या कालखंडात तुम्ही जपले पाहिजे.
सरकारी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हा कालखंड फारसा अनुकूल म्हणता येणार नाही. कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन या कालखंडात करू नये. सूर्योपासना करणे, सूर्याला लाल पुष्प अर्पण करणे तुमच्यासाठी हितावह ठरेल. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी सप्तम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी षष्ठातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. षष्ठ भाव हा रोग, रिपू, ऋण यांचा भाव आहे. त्यामुळे या सूर्याचे फळ म्हणजे कोर्ट कचेरीच्या कामात जर तुम्ही असाल तर त्यामध्ये सफलता मिळताना हे दिसून येत आहे. परंतु दाम्पत्य जीवनामध्ये हा सूर्य बाधा निर्माण करू शकतो. पूर्वी घेतलेल्या ऋणातून मुक्तीचे संकेत हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे. परंतु कोणत्याही प्रकारची शहानिशा करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूर्याचे हे गोचर विशेष अनुकूल आहे. कुंभ राशीच्या जातकांनी जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड नक्कीच अनुकूल आहे आणि त्यांनी त्याचा लाभ हा नक्कीच घेतला पाहिजे. कुंभ राशीच्या जातकांनी दाम्पत्य सौख्य बाधित होणार नाही याची दक्षता या कालखंडात घेणे हे गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी उपाय म्हणून आपल्या जोडीदाराचा सन्मान करणे तुमच्यासाठी अत्यंत हिताचे असणार आहे. उपाय म्हणून कुंभ राशीच्या जातकांनी सुद्धा सूर्योपासना करणे, गरजूंना औषधोपचार करणे किंवा त्यासाठी पैसे देणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. तर आज सर्वात शेवटी मीन राशीची चर्चा. मीन राशीच्या जातकांसाठी षष्ठेस असलेला हा सूर्य तुमच्यासाठी पंचमातून आपले गोचरीचे भ्रमण करेल. पंचम भाव हा संतती, ज्ञान, प्रेम यांचा भाव आहे. अवयोगाच्या स्वामीचे गोचर पंचमातून होत आहे. त्यामुळे प्रेमी जीवन, विद्यार्थी, संतती विषयक या क्षेत्रावर हा सूर्य प्रभाव टाकणार आहे. या कालखंडात तुम्ही तुमच्या संततीशी सलोख्याने वागणे हे अपेक्षित असणार आहे. प्रेमीजनांनी आपल्या अहंकाराचा त्याग करणे हे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी या कालखंडात घेतली पाहिजे. उपाय म्हणून मीन राशीच्या जातकांनी विद्यादान करणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे. हे करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी शालोपयोगी वस्तूंचे दान त्यांच्यासाठी हितावह ठरू शकते. अशा रीतीने आज आपण सूर्याचे गोचर भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, ज्यायोगे आमच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास मदत मिळेल. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.